ठीक आहे, मग जे ठरलंय ना तेच होणार. असं का बोलतायत सिद्धिराज? आता ठरलेलं होणारच म्हणजे? तुम्हाला जर आमचा बाळ या जगात येणं मान्य नसेल तर आता या क्षणी आम्ही हे घर सोडून चाललोय. काय बोलतोयस तू सिद्धू? दुसरा काय पर्यायच नाहीये ना आमच्याकडे. या घरातल्या अर्थ नसलेल्या परंपरा आणि नियम आम्हाला मान्य नाहीये. त्यामुळे या क्षणापासून आमचा या घराशी आणि या कुटुंबाशी काही संबंध नाही. सिद्धू, भावना, तू आहेस ना माझ्यासोबत? अर्थात. आपल्या बाळासाठी तुम्ही इतका मोठा निर्णय घेताय, मग मी कसं मागे हटेन? मला मान्य आहे तुमचा निर्णय. मग मी आनंदीला घेऊन येतो. वा, हे तर अजूनच बरं झालं. म्हणजे आता आधी घरातून आणि मग राजकारणातून सिद्धू आणि भावना आउट. आणि या घराच्या सत्तेत आणि राजकारणात हे आणि मी इन होणार. वा नीलांबरी, वा कसली खेळी खेळलीयस. एकाच दगडात दोन पक्षी. आम्हा नवरा बायकोचं प्रमोशन एकत्रच होणार. मी पण लगेच बॅग भरते. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. अहो, तुम्ही बघताय काय? बोला ना काहीतरी. सिद्धू घर सोडायचं म्हणतोय. हे बघ सिद्धू, हे तू घर सोडायची धमकी देतोस ना, त्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही, समजला? हे बघा पप्पा, मी धमकी वगैरे देत नाहीये. पण या घरातल्या मागासलेल्या रूढी आणि परंपरा ज्यांच्याशी तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा ओळख करून देताय ना, त्या आम्हाला अजिबात मान्य नाहीये. त्यामुळे या घरात आता आम्ही थांबणार नाही आहोत. सारखा बडबडू नको सिद्धू. तुला आम्ही कुठेही जाऊ देणार नाहीये. आयुष्यात कधी कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं त्याचा नीट विचार कर. हे घर सोडलंच ना तर तुझ्या राजकीय करिअरचं काय होईल याचाही विचार कर. आपल्या पक्षाची जबाबदारी तुझ्यावर आहे, हे विसरलास काय? पप्पा, या क्षणी माझ्यासाठी जबाबदारी फक्त माझ्या बायकोची आणि माझ्या होणाऱ्या बाळाची. हे काय बोलते संपत? काय होतंय? काय करायचं रे, तू मला सांग ना. किती समजावून सांगायचं याला? कसं समजावून सांगायचं? सिद्धिराज ऐकून घेणार आहे. ऐक रे. आजी शांत व्हा तुम्ही. कशी शांत होऊन सांगतो? काय चाललंय रे? आजी, तू कशाला रडतेस आता? चाललोय ना आम्ही घर सोडून. अरे काय बोलतोयस तू हे? कुठंही तू राहिलास तरी त्या बाळ ते कुणाच असणार आहे? गाडे पाटलांचंच ना. त्याच्या असल्यामुळे या घरावरचं आयुष्य आहे तसंच राहणार आहे की नाही? तुम्ही प्लीज रडू नका. कशी शांत होऊ ना? काय करतेस तू माझं? का स्वतःच खरं करतेस? का या घरादाराच्या मुळावरती उठलीस बाई तू? समजत कसं नाहीये? अजून तू आई झालेली नाहीयेस. ज्या मुलाला तू अजून बघितलेलं नाहीयेस, ज्याचं अस्तित्व तुला अजून जाणवलेलं नाही, त्या तुझ्या जन्मालाही न आलेल्या बाळासाठी तू मला माझ्या मुलाचं मरण बघायला लावतेस. तू आई होणं म्हणजे काय असतं हे माहितीये तुला? काय ग हे भावना, या वयामध्ये आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलाला मरताना बघणं किती दुर्दैवाची गोष्ट असते. हे कळते काय तुला? नाही संपत, मला कळून चुकलं. या घरात माझी काय किंमत आहे? नाही, याला फक्त काय का होईना, याला फक्त आपलं पडलेलं आहे. काय रे बाळांनो, इतकं स्वार्थी कसं काय राहू शकताय रे तुम्ही? कसं काय राहू शकता इतकं स्वार्थी? नाही ठीक आहे सिद्धिराज, तू तुझा निर्णय नाही बदलू शकत. तू तुझ्या मुलाला जन्माला घालणारच आहेस. पण आता मीच परमेश्वराकडे प्रार्थना करते, माझ्या संपतच्या ऐवजी माझा जीव घे. हो आजी,
कारण मी माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाचं मरण नाही बघू शकत. समजलं? नाही जगायचंय मला. आई आई आजी बाबा, तुम्ही काय करताय? नाही थांबवायचं मला. नाही जगायचंय मला. सांगून अगं, आई आई थांब आई थांब आई. आजी अगं सिद्धू हे बघ आजी चिडली आहे ना आता, तिला जरा शांत होते, मी बघतो तिच्याकडे, तू थांब जरा. हो ना. या अशा निघून का गेल्या? हे सिद्धू आणि भावना घर सोडून जाणार आहेत की नाही? तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे हो, पण आजी आजींचा विचार तू नको करूस. मी बोलेन आजीशी. हं? बाळासाठी असं टेन्शन घेणं चांगलं नसतं अगं. ऐक ना, शांत हो, वर जा, आराम करतो खोलीत. मी एक महत्वाचं काम करून आलो. हो. काय चाललं होतं तुमचं? माझं काय चाललंय? म्हणजे घरात एवढं सगळं चालू असताना तुमचा तरी भलताच प्रॉब्लेम चालू होता. म्हणजे मी काय केलंय? हे बघ सिद्धू, उगाच का बोलतोस तू मला? बघा वहिनी, शी भावना या घरची सून आहे ना, तसे तुम्ही सुद्धा या घरचे सून आहात. आज जे तिच्या बाबतीत घडलं ना, उद्या तुमच्या बाबतीत सुद्धा घडू शकतं. आणि आजवर जेव्हा तुम्ही प्रॉब्लेममध्ये होता तेव्हा भावनाने किती वेळा साथ दिली आहे तुमची, आणि आता तुम्हाला तिची बाजू कळत नाही, तुम्ही सुद्धा घरच्यांचीच साथ देताय. नाही, तुमच्या वागण्यावरून तर असंच वाटतंय की बाळाच्या बाबतीत जे सगळे घरचे विरोधात आहेत ना, हे बघून तुम्हाला अजिबात वाईट वाटत नाही. वाईट काय, उलट तुम्हाला तर या गोष्टीच. उलट काय? नेमकं म्हणायचंय काय तुला? माझा महत्वाचा फोन आहे, नाहीतर तुझे हे खोटे आरोप केलेत ना, चांगलंच उत्तर दिलं असतं. यांना जर फोनवरच बोलायचं होतं तर या बाहेर का गेल्या? ते एवढ्या ना. हॅलो, आज बरोबर 5 वाजता देवीच्या मंदिरामागे भेट. अहो, मी काय म्हणते, आपल्याला आता म्हणजे मनात शंका आलीच आहे ना, तर सरळ संतोषला फोन करून विचारूया ना. अगं नको नको, संतोषला नुसतं काही बोललं ना तर किती कांगा वगैरे तुला माहिती आहे ना. आणि लक्ष्मी, हे बघ, कोणालाही काही बोलण्याआधी आपल्या मनाची 100% खात्री पटायला हवी. म्हणजे ना, घरात सगळीकडे शोधूया, कोपरा शोधूया अक्षरशः. आणि समजा कुठेही पेपर्स नाहीच मिळाले तर संतोषला फोन करूया. ठीक आहे. शोधूया, चल. आई, बाबा. अहो अरे हरीश, काय रे? अरे अचानक. आणि हे काय एवढा आनंदी दिसतोयस, हसतोयस, काय झालंय काय? एक मिनिट, मला पहिले पाया पडू द्या, मला आशीर्वाद द्या. सुखीरा बाबा, पण काय झालंय रे? बसा बसा, सगळं सांगतो. बस बसा बसा. हरीश, अरे काय नक्की? बसा. हे पेढे. हो, पण काय म्हणजे कशा करता पेढे? कारण तर सांग, काय झालंय? आई, बाबा, माझ्या ऑफिसमध्ये माझा पहिला प्रोजेक्ट लॉन्च झालाय आणि त्यामुळे मला पहिला चेक सुद्धा मिळालाय. माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांनी खूप कौतुक केलं आणि पहिला चेक सुद्धा दिला. हे बघा. आई, हा घे.